चला चला पंच देखील चला आपण मैदानाच्या आतमध्ये. सुनील दादा चला आपण या पंचांच्या भूमिकेमध्ये चला. दोन्ही संघात अतिरिक्त मला आपण पाठवायचा मंचावरती. दोन्ही संघाला विनंती. स्ट्राईक एंडला आपण पाहता बॅट्समन इथून देखील कव्हरमधून चेंडू काढायचा प्रयत्न इथून झाला होता. एक सिंगल बेगाने झाली. कंप्लीट टॉस जिंकला. आदर्श संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज उमाजी आपण पाहतोय. स्ट्राईक भडबल टीमचा 12वा प्रतिनिधी नाहीये का? भडबल संघ 12वा खेळाडू आहे की नाही? यस वाईट चेंडूचा इशारा. मी जरूर सांगेल एखादा 12वा खेळाडू जर नसेल आणि एखाद्या संघाचा जर का बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर किंवा सिरीजमध्ये एखादा खेळाडू राहिला आणि त्याचं नाव आमच्यापर्यंत माहिती नाही आहे तर त्याला लाईव्हमध्ये देखील दिसतोय आपण. त्याला देखील त्या बक्षिसासाठी पात्र ठरवलं जाणार नाही आहे. त्याची दक्षता घ्या. सर्वांना मी सूचना देतोय. सोमनाथ आणि बबलू ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. हा देखील आपण पाहतोय ऑन साईडला. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा मंचांचा. सोमनाथ ऑन स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला बबलू आहेत. गोलंदाजी मार्कवरती उमाजी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. नंतरचे 2 चेंडू लगातारचे वाईट फेकत असताना आपण पाहतोय. लगातारचे 2 चेंडू वाईट आपण पाहतोय. हा देखील तिसरा चेंडू देखील पंच सांगतायत की हा चेंडू देखील वाईट. आपण तर 3 धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती सलग 4 अंकावरती. 4 धाबा फलकामध्ये आपण पाहतोय. सांदय आणि विपक्ष भडबल या 2 संघादरम्यान हा रणसंग्राम आपण पाहतोय. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. कोणती चुकी करणार नाहीये. लॉंगला पकडली जाते झेल आणि संपवलाय बॅटर. इथे आपण पाहतोय सोमनाथचा खेळ. पहिलं विकेट पहिला हादरा. टीम भडबल संघाला 4 धावसंख्येवरती. कपिल आले ऑन वन टाइमच्या पोझिशनला आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. त्याला चेंडू निर्धाव. डॉट ऑफ पर्सन वाढवायला सुरुवात केली आहे. पहिला चेंडू सिंगल आल्यानंतर 3 चेंडू थोडेसे लाईनपासून मिस होत असताना उमाजी पाहतोय आपण. त्याच्यानंतर सूर गवसलाय. विकेट घेतली. हा चेंडू निर्धाव आलाय. एक चांगली लेबत्त अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील समोर चेंडू. पुढ्यातला चेंडू उडवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. कपिलच्या बॅटमधून हा आलाय षटकार.
षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 10 अंकावरती. 10 धाबा फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 10 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील बॅट्सची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू चाललाय, थर्ड मानला, इथे चूक होतीये आणि इथे चेंडू चाललाय घरंगलत अलॉंग द कार्पेटने. इथे आल्या 4 धाबा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 14 धाबा फलकावरती. हा देखील आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकाचा झाली समाप्ती. धावसंख्या 10 फलकावरती 1 बाद. 14 धाबा फलकावरती आपण पाहतोय भडबल संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. हा देखील कट केलेला चेंडू आपण पाहतो थर्डमॅनला. पुनश्च चेंडू चाललाय दंदन दंदन करत. इथे आल्या 4 धावा पुनश्च चौकार. इथे देखील टॅप केलेला चेंडू आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेटने. लॉंग ऑफचा फिल्डर आला तिथे तैनात झाला. एक सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट पाहायला मिळतंय वेगाने. 2 धावा पूर्ण झाल्यात. ऋतिक आलेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 20 या धावसंख्येवरती. हा देखील ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्षा कव्हरला चेंडू चाललाय. इथे सिंगलचं पुनश्च एकदा 2 धावसंख्येमध्ये कन्वर्ट. सिंगल डबलला मात्र प्राधान्य देऊन धाव फलकाचा आले पुढे नेण्याचं काम चालू आहे. 22 धावा धाव फलकावरती 1.3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय. इथे देखील फटका फसलाय मिड ऑफला. क्षेत्रक्षक तैनात आहेत. कोणती चुकी करणार नाहीये. दुसऱ्या अटेम्प्टला पकडली जाते शेल आणि संपवलाय बॅटर बबलूचा इथे खेळ. अजून एक विकेट मैदानावरती. रोहित आलेत नवीन बॅट्समॅन त्याच्या आतमध्ये. इथे देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू आपण निर्धा पाहतोय आपण ऋतिक यांचा. इथे देखील चेंडू स्थिरावले धावसंख्या 22 या अंकावरती. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. इथे देखील स्ट्रोक साठी जागा बनवली. डिपमेड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती इथं षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 28 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 14ची सरासरी राखण्याचं काम पूर्ण केलंय त्या 28 धावसंख्येवरती.
हा देखील आउटसाईड ऑफ स्टंप पाहतोय आपण. पंचाचा इशारा आला आहे. नो चेंडूचा इशारा पंचांचा. नो चेंडूच्या साह्याने धावसंख्या वाढ होईल. कोणतीच आता पुढचा चेंडू फ्रीडचा पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर चिराग आपण पाहतोय. चिराग आलेत गोलंदाजी मार्कवरती. इतर देखील ऑन साईडला आपण पाहतो लॉंग ऑफला केला आहे. डीप मध्ये शत्रुशक ताईनाथ एक सिंगल मात्र भेगाने झाली आहे कंप्लीट. फ्रीडच्या चेंडूवरती आलेली सिंगलच्या मदतीने 30 धावा फलकावरती पाहतो आपण. 30 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये भडबल संघाकडून. इथे देखील आउटसाइड ऑफ स्टंप पंच विवेक सर रोलून सांगतात की हा चेंडू वाईट आहे. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धाव नाही आहे. यस कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नाही आहे. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नाही आहे. यस फक्त पंचांचा कॉल असेल रिव्ह्यूचा तर रिव्ह्यू घेतला जाणार नाही आहे. खेळाडूला कोणत्याही रिव्ह्यू नाही आहे. खेळाडूला कोणत्याही रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्या. मी वारंवार तेच म्हणतोय. डाऊटफुल पंचांना असेल तर रिव्ह्यू घेतला जाईल. पंच डिसिजन यस पंच डिसिजन काय आहे चेंडूवरती वाईट चेंडूचा इशारा. यस वाईट चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या 31 धावा. टपकनला चेंडू वाहतो आपण. इथे मात्र थोडस सेकंड स्लिपला मात्र झाली आहे चुकी. तिथे लगेच सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या बत्तीस धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील कट करायचा प्रयत्न तेवढा वेगाने चिरकणे चेंडू हातला नाही. ते मात्र 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. यस शंकरजी कोंडे साहेबांचं इथं स्वागत झालंय. उशिराने आलेत पण त्यांचं आपण करूया सहर्षमय स्वागत. इथे देखील चेंडू आला स्क्वेअर घोषित करताय. सुमारच्या माऱ्याने आपण तर थांबे नाही मात्र भरपडली जातीय जाऊन पोहोचतीये 33 या अंकावरती. 33 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील फटका फसलाय. 12 सगळ चेंडू हवेमध्ये. शत्रुशे डाऊन द शेल खाली आलेत आणि पकडली जाते शेल आणि संपवलाय बॅटर कपिल झोमटेचा इथे खेळ. अजून एक विकेट. 33 धावसंख्येवरती लागणारा हा 440 वोल्टचा भडबल संघाला अजून एक हादरा. इथे देखील समोर चेंडू उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. भरपूर मोठा शेष धावून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत वेगाने. ऋतिक आपण पाहतोय तशी ते 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून पोहोचेल ती 35 या धावसंख्येवरती. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चिराग यांच्या गोलंदाजी भरता. हा देखील कट करायचा प्रयत्न. इथं देखील आला चेंडू निर्धाव. निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. त्या अवघ्या 35 धावसंख्येवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
षटकार आलाय. षटकारच्या मदतीने समाधानांच्या गोलंदाजी बरोबर ती चढवलेला पहिला आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील पुन्हा एकदा टपकळला चेंडू आपण पाहतो. शिराग आले तिथेशी अडवण्यामध्ये यश देखील झालं. थोडं फंबल झाले शिराग यांचा, परंतु तिथे लगेच 2 धाबा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती. इथे देखील समोर चेंडू व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला चालिये चुकी त्यामधली 4 धाबा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या झावून मात्र पोहोचेल 47 धावसंख्येवरती. इथे देखील आपण पाहतोय थोडंसं करंगलत राहिलंय. इथे मात्र सिंगल झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपण पाहू शकाल एक सिंगल बेगाने झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 48 धाव फलकावरती. इथे देखील समोर चेंडू उडवलाय. लॉंग ऑफ लाक होणार नाही चुकी. पकडली जातीय शेल आणि बॅटर अजूनही मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल. मनीष देखील गेले आणि त्याचबरोबर रोहित देखील आता बाजून मैदानाच्या बाहेर येत असताना 48 ला होताना धावसंख्या 48 धाव फलकावरती. नाथा गेले नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती फक्त अवघी. इथे देखील विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर पुढे पाहायला मिळतीये. इथे 48 धाव फलकावरती येणारे 24 चेंडू 49 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी चांदई संघाला. यश शंकर कोंडे आणि त्याचबरोबर गणेशजी कोंडे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करू आपण मनापासून सहर्ष स्वागत. दक्ष देखील आता उपस्थित झाला आहे म्हणजे उर्फ बाबा. मैदानाच्या आतमध्ये आता व्हॉलंटियरच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमधून जात असताना.
चला बॅट्समन, चला चांदे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये, चला बॅट्समन पाठवा चांदे संघ, आपण कृपया विनंती आपणास. समाधान आणि मंगेश ही सोलाबीची जोडी झाली रवाना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती बबलू आपण पाहतोय, पॉवर प्ले तर पहिलं षटक घेऊन आला आहे. बॅट्समन समाधान आणि मंगेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं, चला पंचांना देखील विनंती असेल स्पीडअप करा पंच. इथे देखील पहिला शेंडूवरती प्रहार चढवला आहे समाधानच्या बॅटमधून, विकेटच्या टोक्यावरून पहिला स्ट्रोकला आहे घणाघाती षटकार. वेगवान वेगवान चेंडू लावडल्या पंचांकडे, लावडल्या पंच फिंगर अप करत असताना सांगितलं पंचांनी की बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर 6 धावसंख्येवरती लागणारा पहिला हादरा टीम चांदे संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋतिक, आपण पाहतोय लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर गोलंदाजी मार्कवर बबलू ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार काढला, त्याच्यानंतर हा देखील आडव्या बॅटमधून प्रहार केला आहे. इथे मात्र ऋतिकच्या बॅटमधून हवाई सफर वन टप्पा करे, चेंडू साला सीमारेषेच्या बाहेर, इथे आल्या 4 धाबा, चौकार. बॅटची लिडिंग एज घेतली होती, इन्स्ट्रक्शन गेलेली चुकी, आता चुकीचं आता भुगतान भरावंच लागेल, यात काही शंकाच नाहीये. का ऋतिक लेफ्टी बॅट्समनची मात्र सोडली जाते छेल. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकने वाढली जाते, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. ज्या ऋतिकने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता त्यालाच मात्र जीवदान मिळालं आता.
इथे मात्र टॅप केलेला चेंडू झालं भिनलं होतं आणि झाल्यामध्ये मंगेश सहजरित्या सापडलाय. हा अजून एक विकेट. 11 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा आदरा टीम चांदई संघाला. चिराग चाललेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. बबलू पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर कंबॅकिंग गोलंदाजी 11 धावा फलकावरती 5 चेंडूचा 5 चेंडूचा खेळ त्यापर्यंत समाप्त झाला आहे आणि 11 धावा फलकावरती लागले जात आहेत. हा देखील आपण पाहतोय पॉइंट गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक चाललेत पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये यश देखील मिळाले. तिसरीचा प्रयत्न झाला चिराग यांचा. यस 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 आपण पाहू शकाल 3 धावा कंप्लीट. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौदा धावा फलकावरती आता 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम कपिल आपण पाहतो स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला चिराग आपण पाहतोय. टपकळला चेंडू हुकचा फटका खेचायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. टेक ऑफ होत असताना आपण पाहतोय फलंदाजाला थोडंसं मात्र बांधून ठेवायचं काम केलंय. डॉट चेंडूची संगत होते. निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक स्थिरावलाय. 14 वरती पहिला चेंडू कपिल आलेत गोलंदाजी मार्कवरती. आता दंडित देखील केलंय. असा जो चेंडू आता पुनशा हाताळला यस पंच देखील दंडित लगेच करतील गोलंदाजाला. इथं देखील फटका फसलाय. 12 सकाळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि लगेचच घेतली एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचली आहे तब्बल 15 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कपिल देखील थोडंसं मात्र मध्ये भेटते येतात. सॉरी पुन्हा चान्स घेतील. स्पीडअप करा. हा देखील फटका दर्जेदार आहे. ऑन साईडला आपण पाहतोय वाईडिश लॉंगनला केली जाते फिल्डिंग. एकच सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती
16 धावा धाव फलकावरती. इथे देखील फटका दर्जेदार आहे आणि त्याच्यावरती विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक विकेट हॅट्रिक आपण पाहायला मिळतीये. विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना टीमची सांदै संघाला लागणारा हा तिसरा हादरा. इथे देखील फिरून खेळलाय. इथं चालला चेंडू लॉंग लेगला. इथे थांबणार नाहीये गोलूच्या बैगाने. अजून एक मिळतील चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 20 या अंकावरती. वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. इथे देखील वेगवान चेंडू कपिल यांचा आपण पाहतोय आणि ह्याच्यावरती देखील आला निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झालाय. प्रति षटक 10ची यश किंग रेट कायमस्वरूपी राखण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे सांदै संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 अंकावरती. आता 12 चेंडू आणि 29 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम आपण पाहतोय सांदै संघाला. नाथा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. नाथा आलेत गोलंदाजी मार्क ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 12 चेंडू 29 ची गरज आहे. पहिला चेंडू यस पंच सांगतायत की चेंडू वाईट घोषित करतायत. अभ्यंतरची एक धाव एक सिंगलच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती. आता 12 चेंडू 28 ची गरज आहे. इथे देखील इथे मात्र लाव उडले अपील पंचांकडे लाव उडले अपील पाहू शकाल. यस पंच आता दोन्ही पंच पाहतील आपल्याला आता चर्चा सत्र करत असताना. यस पंचाने सांगितलं की इथे फलंदाज बाद असताना बॅटची लिडिंग एज घेतली आणि अक्षरशः गुडघे टेकून मात्र घेतलेली शेल इन्स्ट्रक्षकांनी कामगिरी चोख बजावली. अजून विकेट मैदानाच्या बाहेर ऋतिक हा सुद्धा ती पाठ.
तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. यस गोलंदाजा शैलीवरती ॲक्सेप्ट घेण्यात आला आहे. यस गोलंदाजा शैलीवरती ॲक्सेप्ट घेण्यात आला आहे. बघा आपण यस या 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 बॉलपासून चेक केला जाईल यूट्यूबवरती. आपण यूट्यूब पाहतोय. यस या चेंडूपासून मात्र आता पाहण्यात येईल. गोलंदाजाच्या शैलीवरती ॲक्सेप्ट घेण्यात आला आहे. इथून पुढे जर एखादा चेंडू आपल्याला पाहायला जर आढळला पंचांना, यस पंच जरूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. आपण पाहतो शंकरजी कुंडे सर तिथे उपस्थित आहेत. आज देखील लिडिंग एज घेतली बाटशी. इथे चेंडू चालला आहे सेकंड स्लिप मध्ये. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साऊन मात्र पोहोचली आहे ती 22 या धावसंख्येवरती. इथे देखील फिरून घालण्याचा प्रयत्न. इथे मात्र एस्टानो जाणारा चेंडू आपला पाहायला मिळतोय. बाहेर डॉट जे अंक होते. इथे आलं सिंगल पहिल्या. त्याच्यानंतर आला निर्धाव चेंडू. धावसंख्या 22 वरती. पहिल्या चेंडूवरती आली वाईट. त्याच्यानंतर विकेट. त्याच्यानंतर सिंगल. नंतर पुन्हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील लावू लब्बड बांधवांकडे. इथे दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती आणि पाहू शकाल आपण एका गाडीचा अपघात जरूर आहे आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 4-5 मैदानाच्या बाहेर जात असताना चांदे संघाला लागणारा 22 धावसंख्येवरती हा अजून एक खतरा. आठ चेंडू 27 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुढे येऊन सरसवलाय. इथे मात्र नो मान्स लँड मध्ये चेंडू जरूर पडलाय. चेंडू एक टप्पा अखेरीस डबल विकेटच्या मधून चेंडू चाललाय. 4 धावसंख्येसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 26 या धावसंख्येवरती. आता समीकरण वेगळं झालंय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. इथे देखील पाहू शकाल आपण सबमरीन डिलेव्हरी षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालंय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती आता 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असणार आहे चांदई संघाला विजयासाठी. चला टीम मीटिंग नको लगेचच वडेबल संघ आपण चला लगेचच आपण फिल्डिंग सजवा. चला डिबा पाटील उमरली संघाचा खरं तर आपण येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. आकाश चला आपण या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. इथे देखील अकुटप्प्याचा फुलचा धमाका खेचायचा होता. इथे झेल मात्र सोडली आहे वाईडेस्ट लॉंगानला आणि इथे सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट झालंय 2च्या मदतीनं. सिंगलच घेतली असं वाटलं होतं. 2 धावसंख्या कंप्लीट केली असेल. 27 धावा फलकावरती. आता 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील अलॉंग द कार्पेटने स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफला झाली आहे चुकी. एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला इथे 2 धावसंख्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. आता पाहायला गेलं तर उर्वरित 4 चेंडू आणि इथे 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे.
इथे देखील दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. इथं आपण पाहतोय दिनेशच्या बॅटमधून आला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे ती 35 रन्स. आपण पाहतोय चांदे संघ अद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 3-14चं समीकरण. मॅच संपली नाहीये अजून. मॅच मध्ये ती ताकद भरवणारी हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता इथून जर एखादा फटका आला तर अजून थोडीशी मजा मात्र येईल मॅच मध्ये, यात काही शंकाच नाहीये. अजून एक दणका दिनेशच्या बॅटमधून. अजून एक हवाई सफर. चेंडू फेकून दिला डिंबड विकेटच्या डोक्यावरून. सलगचा हा दुसरा षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41 धावा फलकावरती. आता पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. इथे देखील थोडे मात्र आता थोडस नाराज असेल आता फलंदाज दिनेश, ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. या चेंडूवरती दुहेरी धाव तरी अपेक्षित होती. इथे मात्र आला चेंडू निर्धाव. आता श्वास जो रोखला होता ना तो श्वास सोडला असेल आता बडबल संघाने. 12वा खेळाडू जरूर आमच्यापर्यंत पोहोचला आहे. इथे देखील आलाय चौकार की काय, परंतु इथे अडवण्यामध्ये यश आलंय. इथे मात्र पहिला विजय संपादन करून घेतलाय तो भडबल संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सोनू राऊत ज्याने 11 धावा आपल्या संघासाठी केल्या, 1 षटक फेकलं आणि 1 विकेट घेऊन आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला. तो कपिल ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी.